नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्हमध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी सुरू राहणार, माझा वादा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य। सर्व महिलांमध्ये मला धाडस द्यायचे आहे, अनुराधा नागवडे यांचं सुतोवाच। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। शिवाजीराव नारायणराव नागवडे साखर कारखाना कार्यस्थळावर उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त महिलांचा मेळाव्याचे आयोजन विधानसभेच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांनी केले होते। यावेळी उपस्थित महिला वर्गासमोर बोलताना अनुराधा नागवडे यांनी महिलांमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला। जे माझ्यात आहे ते धाडस मला तुमच्यात निर्माण करायचे आहे, असे नागवडे यावेळी बोलताना म्हणाल्या। स्त्रिया नेहमी सीता का असतात, गौतम बुद्ध का होऊ शकत नाही। तुम्ही सगळ्या स्त्री आहेत, मी पण एक स्त्री आहे। फक्त फरक एवढा आहे की मी इथे येऊन बोलू शकते, तुम्ही तिथे येऊन सगळ्यांमध्ये बोलण्याची हिंमत नाही किंवा तेवढं धाडस आपल्यामध्ये नसतं। पण मला तुम्हाला सगळ्यांमध्ये ते धाडस द्यायचंय। एक कतरा बूंद साथ हमारा, जिसने भी दिया एक कतरा बूंद का साथ हमारा, वादा करते हैं जिंदगी रही तो समंदर भी होता है। धन्यवाद। मेळाव्यास उपस्थित महिला वर्गास अजित पवार यांनी संबोधित केले। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याचे पवारांनी बोलताना सांगितलं। हा अजित पवारांचा वादा असून त्या वाद्यापासून दूर जाणार नसल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं। विरोधकांचाही खरपूस समाचार पवारांनी बोलताना घेतला। राज्य सरकारच्या शेतकरी, वारकरी, महिला, तरुण वर्गासाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती यावेळी पवारांनी उपस्थितांना दिली। माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व्हरमध्ये काम करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन यासाठी समिती गठीत करणार असल्याचं अजित पवार यांनी बोलताना सांगितलं। एक आत्मविश्वास त्या माझ्या मायमाऊलीच्या मनामध्ये निर्माण झालेला आणि खुशाल विरोधक टीका करतात, काही ना काही ती योजना कशी अडचणीत येईल अशा प्रकारचा प्रयत्न करतात। खुशाल आमच्या मायमाऊलीने सांगतात हा चुनावी जुमला। अरे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती अजित पवार शब्दाचा पक्का आहे, हा अजित पवारचा वादा आहे। मी तुम्हाला सांगतो हा अजित दादाचा वादा आहे। मी वादा कधी त्या ठिकाणी अडचणीमध्ये येऊन देणार नाही। आणि माझं भाषण झाल्यावर मी माझ्या महिलांना प्रश्न विचारणार आहे। तुम्हाला त्याच्यामध्ये काही मला प्रश्न विचारायचे असतील तर विचारा, मी त्याचं उत्तर देईन, माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। व्यावहारिक प्रश्न विचारा, तेच समजून घेण्याच्या करता आजचा वाढदिवसाचा दिवस असला तरी देखील हे माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे। कदाचित माझ्या समोर असणाऱ्या महिलांना पण आले असतील, जे फॉर्म भरून घेतात त्यांनाही आले असतील। कधी ॲप म्हणावं असं चालत नाही, कधी कधी ऑनलाईन त्याच्यामध्ये जेवढं फास्ट काम व्हायला पाहिजे तसं होत नाही। अशा पद्धतीच्या काही गोष्टी आहेत, नाही असं नाही, परंतु त्या अडीअडचणी आल्या की त्या कशा सुरळीत करता येतील, कसा मार्ग काढता येईल, म्हणून आम्ही राज्यस्तरावर कमिटी केलेली आहे। मला वेगवेगळ्या ठिकाणी मायमाऊलींना भेटत असताना त्यांनी मला अडचणी सांगितल्या, त्यांची नोंद मी करून घेतलेली आहे आणि त्या कमिटीला घेऊन त्या अडीअडचणी मी दूर करण्याचा प्रयत्न करणारच आहे। आणि मग संपूर्ण फॉर्म दुरुस्त करण्याच्या करता एकदा मी मुभा दिलेली आहे। एखाद्याची चूक झाल्यानंतर त्याला संधी दिली पाहिजे, माणूस आहे। आम्हाला ती योजना तुमच्यापर्यंत पोहोचवायची, पारदर्शकपणे पोहोचवायची, तुमच्या अकाउंटला महिन्याला पैसे आले पाहिजे। याच्यामध्ये तुम्हाला हे पैसे देत असताना जुलै पासून सुरू झालंय। फॉर्म भरायला ऑगस्ट मध्ये देखील आम्ही परवानगी दिलेली आहे। त्यामध्ये एका कुटुंबामध्ये 2 महिलांना 21 ते 65 वयोगटातल्यांना त्या लाभ मिळणार आहे। आणि सूर्य उगवला की तुमचं सोलर पॅनल चार्ज व्हायला सुरुवात होणार, त्याच्यात वीज तयार होणार, तुमचा पंप चालू। संध्याकाळी सूर्यास्त झाला की तुमचा पंप बंद, कारभाऱ्यांनी घरी जायचं, मुलाबाळांच्या त्या ठिकाणी जेवायचं, गप्पा मारायच्या, कुणाचं काय सुखदुःखामध्ये सहभागी व्हायचं। आता तुम्हाला रात्री अपरात्री कुटुंबाला सोडून पाणी धरायला जावं लागणार नाही। आपल्या शिवाजीराव दादा नागवडे सहकारी साखर कारखान्यामध्ये ती वीज त्याच्या आधी कधी होती का? आता नवीन संशोधन झालंय। तुमचा बगॅस इकडं तिकडं विकत घेण्यापेक्षा कधी काळी तर आम्हाला बगॅस लोकांना फुकट घेऊन जा म्हणून सांगावं लागायचं म्हणजे वाटलाच। आता मिळवून देण्याचं काम या महायुतीच्या सरकारने केलं। तुम्ही दुपारपासून एवढ्या मोठ्या संख्येने महिला
माझ्या माय माऊली इथं थांबला, आमची भाऊ मंडळी पण थांबली, त्याबद्दल भावांना पण, बहिणींना पण, मातांना पण आणि आमच्या मुलींना पण सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे मनापासून आभार मानतो. माय माऊलींनो, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा, मी त्याची उत्तरं द्यायला तयार आहे. आणि पुरुष मंडळींनी नाही, पहिलं महिलांनी, महिलांचा मान आहे, महिलांचा सन्मान आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महिला वर्गात जाऊन त्यांच्या व्यथा ऐकल्यानं महिलात आपुलकीचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहावयास मिळाले. प्रश्नोत्तर करताना महिलांनी विचारलेल्या प्रश्नांना अजित पवार यांनी उत्तर दिली. बोला. तुम्ही आम्हा सर्व माता भगिनींसाठी आणली, त्याबद्दल धन्यवाद मनापासून. आणि प्रश्न असा आहे, विरोधकांचाही असं विचारत आहेत आणि त्यामुळे आमच्याही मनामध्ये अशी शंका आहे की माझी लाडकी बहीण योजना ही निवडणुकीपर्यंतच आहे की कायमस्वरूपीची आहे? मी तुम्हाला ही योजना कायमस्वरूपी चालवायची असेल तर आम्हाला कायमस्वरूपी तिथं बसवावं लागतं. उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार जे आम्ही देऊन त्यांना तुम्ही बसवा, हा अजित पवारचा शब्द आहे. त्या योजना पुढे चालू, त्याच्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही. फक्त आमची एवढीच विनंती आहे की तो लाभ त्या गरीब महिलेने, त्या माय माऊलीने, त्या मुलीने घ्यावा. शेतकऱ्यांसाठी तुम्ही मोफत वीज बिल योजना आणलेली आहे, परंतु त्याची अंमलबजावणी जी आहे ती अजून झालेली नाहीये. मग आता ते आत्ताच सरकार जे आहे तेच करणार आहे की नवीन निवडून आल्यावरती तुमचं सरकार करणार? नाही ना, आम्ही वीज माफी तुमची केलेली आहे, तुम्ही बिलच भरायचं नाही. कोण इलेक्ट्रिशियन आला होता तुम्हाला बिल मागायला? शेतीचं घरचं बिल भरावं लागेल. घरचं काय तुम्ही वापराल ते वीज भरावंच लागेल. शेतीचं कुणी वायरमन तुम्हाला वीज बिल भरा म्हणून येणार नाही, ती जबाबदारी आमची, काळजी करू नका. हा मग एक कुपन आहे, कसलं आहे? पिवळं. हा मग पिवळं म्हणल्यावर आपल्याला लाभ मिळणार, फक्त 2.5 लाखाच्या आतमध्ये तुमचं उत्पन्न पाहिजे. हा मग पिवळ्या रेशन ताई, शेतमजूर महिला, त्याच्यानंतर नाही ताई, ते पाण्याचं मला निवेदन द्या. मी ती कुठली ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये ती योजना आहे, तुमचं घर आहे, त्या पद्धतीनं मी अधिकाऱ्यांना सांगतो, पाणी देतो. अहो, त्याच्या करताच आम्ही ह्या योजना आणलेल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी सुरू राहण्यासाठी महायुती सरकार पुन्हा निवडून द्यावे लागेल, असेही बोलताना अजित पवार यांनी सांगितले. लाडकी बहीण योजनेची माहिती देण्यासाठी महायुतीतील उपमुख्यमंत्री आलेले असताना मात्र विद्यमान आमदार अनुपस्थित राहिल्याने चर्चेला उधाण आलेले दिसले. भावी आमदार म्हणूनच अनुराधा नागवडे यांना अजितदादांनी लॉन्च केल्यानं विधानसभेचे राजकारण नवीन वळणाला आलेलं असल्याचं सध्या बोललं जात आहे. आजच्या खास वृत्तात येथेच थांबूया. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. द टाइम 24 लाईव्ह, श्रीगोंदा.